कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांच्या व्यवस्थापनाबाबत महानगरपालिकेनं कडक भूमिका घेतली आहे। अधिकृत फेरीवाल्यांना QR कोडयुक्त पास दिला जाईल। तसंच नोंदणी नसलेल्या आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले। कोल्हापूर शहरातील फेरीवाला व्यवस्थापनाबाबत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली। फेरीवाल्यांची नोंदणी, त्यांची संख्या तसंच प्रत्यक्षात कार्यरत असलेल्या फेरीवाल्यांची माहिती त्यांनी जाणून घेतली। उपायुक्त किरण कुमार धनवडे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली। सन 2019 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात 5630 फेरीवाल्यांची नोंद झाली होती, असं धनवडे यांनी सांगितलं। तर नोंदणीकृत फेरीवाल्यांव्यतिरिक्त इतर सर्व अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर भारुड यांनी दिले। अधिकृत फेरीवाल्यांना महापालिकेकडून विशेष पास देण्यात येणार असून त्यावर QR कोड असणार आहे। या कोडमध्ये संबंधित गाडीची संपूर्ण माहिती, ठिकाण, परवान्याचा कालावधी अशी माहिती उपलब्ध राहणार आहे। अतिक्रमण विभागाकडून QR कोड स्कॅन करून संबंधित फेरीवाला अधिकृत आहे की अनधिकृत याची तात्काळ पडताळणी करता येणार आहे। या पासचं दरवर्षी नूतनीकरण करावं लागणार आहे। ज्या ठिकाणी विनापरवाना फेरीवाले आढळतील त्यांच्यावर विभागीय कार्यालय स्तरावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। नो हॉकर्स झोनमध्ये एकही गाडी उभी राहू नये याची दक्षता घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले। महापालिकेचे अनेक प्रश्न विभागीय कार्यालय स्तरावरच निकाली निघावेत यासाठी सर्व सहाय्यक आयुक्तांना अतिरिक्त अधिकारी उपलब्ध करून देणार असल्याचंही आयुक्त डॉक्टर भारुड यांनी सांगितलं।